नमस्कार, साराज क्रिएशनमध्ये परत आपले एकदा स्वागत आहे। आज आपण एक साधी आणि सोपी मैरप शिकणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 5 नंबरचे 2 कलरचे मोती, ज्यात मी एक पिवळा आणि एक हिरवा मणी घेतला आहे। 30 नंबरचा तंगूस घेतला आहे। वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे, सुई घेतली आहे आणि वायर त्यात ओवून घेतलेला आहे। आता सुईमध्ये आपण एक पिवळा, एक हिरवा, सात पिवळे, आणि एक हिरवा मणी घालणार आहे। सुईमध्ये बघा, मी एक पिवळा, एक हिरवा, 7 पिवळे आणि एक हिरवा मणी घातला आहे। आपण वस्तू करताना असे गोल फिरवून घेत असतो, तर तसं न करता सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। वरती जो पहिला मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। घट्ट ओढायचं आहे, एक असं लूप तयार होईल। आता सुईमध्ये 4 पिवळ्या कलरचे मणी घालायचे। आणि जे लूप केलंय त्यातनं हिरव्यानंतर जो पिवळा मणी येईल त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता सुईमध्ये 7 मणी पिवळ्या कलरचे घालायचे। 7 मणी पिवळ्या कलरचे घालायचे। तर खालचा एक मणी सोडायचा आहे आणि त्याच्या वरच्या एका मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। दोरा घट्ट ओढायचा। आता सुईमध्ये 5 पिवळ्या कलरचे मणी घालायचे। तर 7 मणी जे घातले होते त्यातून वरतून दुसऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। हे बघा, दोरा घट्ट ओढायचा आहे म्हणजे असा आकार तयार होईल। आता सुईमध्ये एक हिरवा, एक पिवळा आणि एक हिरवा असे 3 मणी घालायचे। आता वरती जो षटकोन दिसतोय तर त्यातल्या ह्या साईडच्या मण्यातून सुई घालायची। आपल्याला आकार असा न येऊ देता असं 2 साईडला हिरवे मणी आले पाहिजे डाव्या बाजूला, ते बघून मग इकडे पुढे विणकाम करायचं आहे। हे बघा, हा जो षटकोन आहे तर षटकोनातले वरचे 2 मणी सोडायचे आणि साईडला जो तिसरा मणी दिसतोय त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची। हे बघा, खाली पण एक षटकोन तयार झाला आहे। आता सुईमध्ये 4 पिवळ्या कलरचे मणी घालायचे। तर बाजूला जे 3 मणी दिसत आहेत त्यातल्या मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता सुईमध्ये 2 पिवळे आणि एक हिरवा मणी घ्यायचा आहे।
असे 3 मणी घ्यायचेत. हे बघा 2 पिवळे आणि 1 हिरवा मणी घातला. तर साईडचा जो 5 मणी आहेत त्यातनं वरतून दुसऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता सुईमध्ये 6 पिवळे मणी घ्यायचेत. खालचा एक मणी सोडून त्याच्या वरच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता सुईमध्ये 5 पिवळे मणी, आणि 1 हिरवा मणी असे एकूण 6 मणी घालायचे. तर साईडला जे 3 मणी घातले आहेत त्यातल्या मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता सुईमध्ये 3 पिवळ्या कलरचे मणी घालायचे. तर बघा वरती एक षटकोन तयार झाला आहे. तर त्याच्या साईडचा जो मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. असा थोडा बाहेर दिसतो बघा टोक आलेला, त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता सुईमध्ये 3 पिवळे आणि 1 हिरवा असे 4 मणी घ्यायचे. आणि खाली जे आधी 3 मणी दिसत आहेत साईडला आलेले त्यातनं मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता सुईमध्ये आधी 1 हिरवा मणी आणि 2 पिवळे असे 3 मणी घालायचे. आणि आपण साईडला जे 6 मणी घातले होते, हिरव्यानंतर जो पिवळा मणी आहे त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा दोरा घट्ट ओढायचा आहे. आता सुईमध्ये 5 पिवळ्या कलरचे मणी घालायचे. आता खालचा एक मणी सोडायचा आहे आणि वरच्या एका मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. तर सुईमध्ये 3 पिवळ्या कलरचे मणी घ्यायचे. आणि साईडला जे हे 3 मणी आहेत तर त्यातल्या मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे म्हणजे पाकळीचा शेप तो नीट येणार. आता सुईमध्ये परत 3 पिवळ्या कलरचे मणी घालायचे. आणि वरच्या साईडने जो षटकोन दिसतोय त्यातल्या ह्या साईडच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे बघा असं आपलं एक पॅटर्न तयार झालं. आता सेम असाच लूप आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. हाच शेप पुढे वाढवत जायचा आहे आपल्याला. आता सुईमध्ये 3 पिवळे मणी आणि 1 हिरवा मणी घालायचा आहे. असे 4 मणी घालायचे. आता साईडला जे 3 मणी आहेत त्यातल्या मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता
तसंच लूप तयार करायचे पहिल्या लूपसारखं. तर आता सुईमध्ये 6 पिवळ्या कलरचे मणी घालायचे. आणि एक हिरवा मणी घालायचा. असे एकूण 7 मणी घालायचे. तर वरती जो साईडला मणी दिसतो त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. इथे थोडं लूज पडल्यासारखं होतं, दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा, हे एक आपलं पॅटर्न तयार झालं. पहिल्या लूपसारखंच आता हे दुसरं लूप आपलं तयार झालं आहे. असंच डिझाईन आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. तर आता सुईमध्ये 4 पिवळ्या कलरचे मणी घालायचे. आणि काय दोरा घट्ट ओढायचा. इथे थोडं लूज पडल्यासारखं होतं डिझाईन. तर हे जे 6 मणी आहेत आणि 7वा हिरवा आहे, तर हिरव्यानंतर जो मणी आहे पिवळा त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, इथं थोडं लूज दिसत असेल तुम्हाला, वायर दिसत असेल तर ते थोडं घट्ट ओढून घ्या. आता सेम आपल्याला पहिल्या फुलासारखं फूल तयार करायचे. तर सुईमध्ये 7 पिवळ्या कलरचे मणी घालायचे. खालचा एक मणी सोडायचा आहे, त्याच्या वरच्या एका मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता सुईमध्ये 5 मणी पिवळ्या कलरचे घालायचे आहेत. आता 7 मणी जे घातले होते त्यातनं वरतून दुसऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता सुईमध्ये एक हिरवा, एक पिवळा आणि एक हिरवा असे 3 मणी घालायचे. आता वरचा जो षटकोन आहे तर त्यातल्या साईडच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, आता सुईमध्ये 4 पिवळे मणी घालायचे. इथे वरच्या साईडने तुम्ही जोडमणी येऊ दिला तरी चालेल, फक्त वरच्या साईडने जे 2 दिसत आहेत तिथे जोडमणी येऊ द्यायचं आहे. आता साईडला जे 3 मणी घातलेत त्यातनं मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता सुईमध्ये 2 पिवळे आणि एक हिरवा मणी घ्यायचा आहे. असे 3 मणी घ्यायचे. ते बघा, साईडला जे 5 मणी घातले होते त्यातल्या वरतून दुसऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, आता सुईमध्ये 6 पिवळ्या कलरचे मणी घालायचे आहेत. तर खालचा सोडायचा आहे आणि त्याच्या वरच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. सुईमध्ये 3 पिवळ्या कलरचे मणी घातले.
सॉरी 5 पिवळे मणी घातलेत आणि एक हिरवा मणी घातला आहे, असे एकूण 6 मणी घातलेत. ते बघा साईडला जे 3 मणी दिसत आहेत त्यातल्या मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता सुईमध्ये 3 पिवळे मणी घालायचे आणि वरती येणाऱ्या त्या टोकाच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता सुईमध्ये 3 पिवळे आणि एक हिरवा असे 4 मणी घालायचे. हे बघा साईडला जे 3 मणी दिसतात त्यातनं मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. आता इथे एक हिरवा आणि 2 पिवळे असे 3 मणी घ्यायचे. आता साईडला जे आपण 6 मणी घातलेत त्यातल्या हिरव्यानंतर जो पिवळा मणी आहे त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढा. आता सुईमध्ये 5 पिवळ्या कलरचे मणी घालायचे आहेत. आता खालचा एक मणी सोडायचा आहे व वरच्या एका मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता सुईमध्ये 3 पिवळ्या कलरचे मणी घ्यायचे. आणि साईडला जे 3 मणी दिसतात त्यातल्या मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढा म्हणजे पाकळीचा आकार नीट येतो. परत सुईमध्ये 3 पिवळ्या कलरचे मणी घालायचे. आणि साईडला दिसणाऱ्या त्या टोकात त्या मण्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची. हे बघा छानसं आपलं पॅटर्न तयार झालं आहे. हेच कंटिन्यू पुढे करत महिरप वाढवायची आहे. आता हे जसं मध्ये लूप आलं आहे तसंच आपल्याला साईडला करत ही डिझाईन पूर्ण करायची आहे. हे तसंच लूप इथे येणार आहे. आता ते लूप बनवण्यासाठी तीन पिवळे आणि एक हिरवा मणी घालायचा आहे. तर साईडचा जो मणी आहे त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता समजा तुम्ही महिरपीचा शेवट करत असाल तर शेवटी आपल्याला हे असं लूप तयार करून बंद करायचं आहे. तर आता मी सुईमध्ये 6 पिवळ्या कलरचे मणी घालणार आहे. आणि एक हिरवा असे 7 मणी घालणार आहे. तर त्या साईडच्या पिवळ्या मण्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा असं आपलं छानसं पॅटर्न तयार होत जाईल. आता सुई मी इकडे मधल्या दिशेने फिरवून घेते व गाठ मारते, कारण लगेच खालच्या दिशेने घेतलं तर त्याचा आकार बिघडल्यासारखा होतो थोडा, म्हणून थोडंसं उलट्या साईडने जाऊन मधल्या साईडला जायचं आहे आणि गाठ मारायची. दोरा घट्ट ओढायचा आहे ते करताना. हे बघ
तर मी इथे गाठ मारून परत एक 4-5 मण्यातनं सुई फिरवून घेऊन वायर कट करणार आहे. हे बघा, असं छान छोटं डिझाईन हे तयार झालं आहे. तर तुम्ही याचा वापर कलश महिरपला किंवा थोडी मोठी लांबी करून मोठी महिरपही बनवू शकता. डिझाईन जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. कमेंट लिहिण्यामागे किंवा त्याचा उद्देश हा असतो की आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्याच्या आम्हाला नवीन नवीन आयडिया येतात, ते वाचून आनंद होतो, त्यासाठी कमेंट्स लिहा म्हणत असते मी. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.